गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. हे काय गुड मॉर्निंग असं? व्हाय दिस सॅड मॉर्निंग? काय झालंय काय? शर्वरी नहीं आई. हा हा अरे असं कसं? तायडे तर रोज वेळेवर येते. वही ना. तेच तर तुम्ही काम करा, मी आहे ना, मी बघतो. हा काम करा काम करा. काय जॉब सोडला? कोणी जॉब सोडला? अरे शर्वरी मॅडमने जॉब सोडला. क्या? अरे काय? स्वामींची मूर्ती आणि माझी फोटो फ्रेम परत पाठवून देशील? अरे गुड मॉर्निंग मॅक. सर 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 एक ते एकच मिनिट हा सर. क्या हो गया? अरे जॉब मेसेज मी बघितला जॉब. सर हे तायडेनी म्हणजे शर्वरी मॅडमनी तुमच्या बरोबर पाठवायला सांगितलंय. म्हणजे का? ते त्यांनी जॉब सोडला. काय हा मेसेज केलाय. जॉब सोडला का? म्हणजे सर तुम्ही विचारा ना. मला काहीच नाही सांगितलं. हा दादा. हॅलो शरू, मी हे काय ऐकतोय? तू जॉब सोडलास म्हणजे? सॉरी सॉरी दादा, मी तुला सांगितलं नाही, पण मी रिझाईन केलं. अगं पण अचानक असं मला काय बोलली पण नाहीस तू. दादा अरे हे बघ शरू, प्लीज असं नको करू. तुला माहिती ना सध्या जॉब मिळणं किती अवघड आहे आणि तुला जॉबची गरज आहे ना या. हा आणि काय असेल तर मला सांग ना, आपण दोघं मिळून डिस्कस करू, सॉर्ट करू. हे बघ प्लीज असं एक्स्ट्रीम डिसिजन नको घेऊ ग. लागलंच तर मी जय दादाशी बोलतो, त्याच्यामुळे काही. त्याच्या एकट्यामुळे नाही. अरे हॉस्पिटलमध्ये त्याची आई पण कसं बोलली. सावकाश बस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम काय नाहीये, बस ना जरा शांत. तू माझ्या लग्नाचा अल्बम पाहिला नव्हतास ना? हे बघ, हो वाव. हा चुडा भरण्याच्या कार्यक्रमाचा आहे. तू इथे काय करतोय? लपून कोणाला बघतोय? काय नाही. मस्त आहे ना फोटो. साक्षी, या बहिणींनी मजा केली ना लग्नात. ह्यांच्यामुळे ना फंक्शनला एक वेगळा माहोल आला होता. मॅम थांबा, त्याच्यात ना खूप सारं तूप होता. तूप मला ना तूप आणि आंबा असलेला शिरा खूप आवडतो. आपण तुपातच केला शिरा. आणि हा गौतमसाठी की नाही? द्या 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 द्या. मला खूप साधी, सिंपल आणि क्यूट माणसं वाटतात ती परब फॅमिली. हे लोक ना यांच्या घरात पण अशीच मजा करत असते. मला मस्त वाटते यांची फॅमिली. मला खूप आवडेल ना सारखं सारखं भेटायला. एवढं हायपर रिॲक्ट व्हायची गरज नाही. या माणसांचा फोटो काय,
यांचं नाव, यांचा विषय मला आपल्या घरात नकोय. तू हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात होतास ना, तेव्हा ही आगाऊ मुलगी आणि तिची बेअक्कल आई येऊन मला पॅरेंटिंगचे धडे देत होती, जयशी वाद घालत होती. ही माणसं, यांचा विषय, यांच्याविषयी बोलणं मला आपल्या घरात नकोय. प्लीज आई काय बोलतेस तू? प्लीज. तू शिरा खा. छोड़ छाड़ के अपने सलीम की गली अनारकली डिस्को चली बाय गाइस बाय बाय. होय अनारकली, काय चली? तुला बोलली ना आज माझं रियुनियन आहे त्यासाठी चालले बाय. रियुनियन? शाळा संपल्यानंतर 4 वर्षांनी? मग आता आहे तर काय करू मी? अनुश्री, खरं बोला, एकतर दिवसभर फोनवरती ही हू करत असतेस, कोणाला भेटायला चाललीस? तू ना हे सगळं ठेव आणि तू पण चल माझ्यासोबत, मग तुला कळेल. खोटं बोलू नकोस हा. आणि मम्मी जेव्हा ऑर्डरचे डब्बे पोहोचवायला सांगते तेव्हा तुझी कारणं निघतात. आता मी टिंटिन 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 करत निघाली. आशुताई, हिचं काय प्रॉब्लेम आहे ग? सारखी माझ्या मागे लागलेली असते. आशुताईला काय बोलते तू? मी तुझ्याशी बोलते ना. शर ऐक ना. ती बोलली आहे ना की ती मैत्रिणींसोबत चालली आहे, मग कशाला उलट भाषणी करते? तू जा. ए, ताई जा, काय बोलते तिला? तुला ना अशी बरोबर गुंडाळून ठेवते, पण आजकाल ना जास्त उडायला लागली. बस झालं, किती टॉर्चर करतेस ग तू. मी नाही आता ऐकून घेणार, मी काहीच ऐकणार नाही. अनुश्री परब, खरं खरं सांगा, कोण आहे तो मुलगा? हे बघ, सांग नाहीतर.